लाखनी तहसील के रेंगेपार कोहली गांव की आंगनवाड़ी केंद्र 1 और 2 में पुराना पोषण आहार आपूर्ति किया गया। इसका खुलासा 17 मई को हुआ। महिला एवं बाल विकास विभाग की आंगनवाड़ी की नन्ही जिंदगियों से खिलवाड़ किए जाने से तहसील सहित जिले के प्रशासन में हड़कंप मच गया। जिला परिषद महिला एवं बाल कल्याण विभाग के सभापति ने इस मामले में आपूर्तिकर्ता कंपनी के खिलाफ कार्रवाई करने की मांग की है। लाखनी तहसील के रेंगेपार में आंगनवाड़ी में 8 मई को आपूर्तिकर्ता की ओर से पोषण आहार की आपूर्ति की गई थी। इस पोषण आहार का वितरण 16 मई को किया गया। जैसे ही यह मामला गांव के अभिभावकों की नजर में आया, उन्होंने तुरंत इसकी जानकारी महिला एवं बाल कल्याण सभापति को दी। यह पोषाहार 1 माह पहले ही समाप्त हो गया, तो इसे आंगनवाड़ी केंद्र में कैसे आपूर्ति कर दिया गया? अगर इस बात पर ध्यान नहीं दिया जाता तो बच्चों के स्वास्थ्य के लिए समस्या खड़ी हो जाती। इसलिए ऐसे एक्सपायरी पोषण आहार की सप्लाई करने वाली कंपनी के खिलाफ कार्रवाई होनी चाहिए। महिला एवं बाल कल्याण सभापति ने महिला बाल विकास विभाग मुंबई एवं आयुक्त एकीकृत बाल विकास योजना नवी मुंबई को लिखित पत्र के जरिए मांग की है कि मामले की गहनता से जांच किया जाए। सर, याच्या अनुषंगाने शुक्रवारला ती घटना निदर्शनास आली। त्यानंतर तात्काळ बेसिसवरती CDPO, पर्यवेक्षिका आणि संबंधित तालुक्याचे विस्तार अधिकारी आहेत त्यांना आपण तिथे पाठवलं आणि प्रत्यक्ष पंचनामा करून घ्यायचे निर्देश त्यांना दिले। यासोबतच रेंगेपार कोहळीची पहिलीच घटना आहे जी जिल्ह्यात निदर्शनास आली। याची अशी शक्यता म्हणजे नाकारता येत नाही की जिल्ह्यात इतर ठिकाणी झालं किंवा कसं। या अनुषंगाने सर्व CDPOंना निर्देश दिलेले आहे की प्रत्येक अंगणवाडीमध्ये त्यांनी आहाराची चौकशी करावी आणि त्या पद्धतीने जर समजा अशी घटना निदर्शनास आलेली असेल इतर ठिकाणी देखील तसा एकत्रित अहवाल आम्ही जिल्हा स्तरावर मागितलेला आहे आणि जे संस्था जे आहे त्या संस्थेच्या अनुषंगाने आम्ही शासनात देखील एकत्रित जिल्ह्याचा अहवाल आम्ही सादर करणार। सर, याच्या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी शासन स्तरावरून आपल्याला मार्गदर्शन घ्यावं लागेल, कारण की आमच्या स्तरावर आम्ही कारवाई करू शकणार नाही। पण आम्ही शासनाला हे कळवणार की या ठिकाणी अशी घटना निदर्शनास आलेली आहे। पहिल्यांदाच जी संस्था आहे ती आपल्या ह्याच्यात काम करत आहे आणि एकत्रित अहवाल आपण जिल्ह्याचा शासनाला कळवू। माझे नाव मनोहर महादेवजी बोरकर, ग्रामपंचायत रेंगेपार कोळी सरपंच। माझ्या गावातील अंगणवाडीमध्ये जो 8/5ला जो माल या ठिकाणी आलेला होता तो माल एक्सपायरी झालेला होता आणि तो आमच्या अंगणवाडीच्या सेविकेने गावामधील जे लाभार्थी आहेत त्यांना वाटलं होतं। परंतु माझ्या गावातील काही पालकांनी लाभार्थ्यांनी तो माल जेव्हा तपासणी केला तेव्हा एक्सपायरी डेट त्याची गेलेली होती आणि गेली होती आणि त्यामुळे माझ्या गावकऱ्यांनी मला सूचना केली। मी लगेच अंगणवाडीमध्ये आलं आणि त्या अंगणवाडीच्या सेविकांना सांगितलं की जो माल आपण वाटप केलं तो माल संपूर्ण जमा करा। तो जमासुद्धा आपल्या अंगणवाडीमध्ये केलेला आहे आणि त्यानंतर मी फुलसुंगे मॅडम आणि बालकल्याण सभापती स्वाती वाघाळे, त्याचप्रमाणे आमच्या जिल्हा परिषद सदस्य मनशाताई निंबाळकर यांना सर्वांना सूचना केल्या आणि सूचना केल्यानंतर लगेच चौकशीसुद्धा या ठिकाणी करावी लावली आणि ज्या एजन्सीनं हा जो माल पुरवठा केला त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी। दोषी जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावरसुद्धा कारवाई करावी, जेणेकरून असा प्रकार समोर घडवणं आणि माझ्या गावातील जे काही ज्या लाभार्थ्यांनी खरंच या ठिकाणचा जागृत या लाभार्थी आहे आणि या गावचे माझे गावकरीसुद्धा जागृत आहेत, त्याबद्दल मी त्या लाभार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो की अशी सूचना अख्ख्या तालुक्यामध्ये हा प्रकरण घडलेलं आहे आणि तालुक्यात कोणत्याही गावात असे जागृत लोक नाही, पण माझ्या गावामध्ये जागृत लोक आहेत। त्याबद्दल ज्यांनी ही माहिती दिली त्याबद्दल त्यांनासुद्धा मी धन्यवाद देतो। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।